देशातील आजपर्यंतचा सगळ्यात स्वस्त मोबाईल लॉन्च करण्यात आलेला आहे। फ्रीडम 251 असं या मोबाईलचं नाव आहे। रिंगिंग बेल्स कंपनीचा हा मोबाईल असून याची किंमत फक्त 251 रुपये इतकी आहे। पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यापासून प्रेरणा घेत मोबाईल तयार केल्याचा कंपनीचा दावा आहे। विशेष म्हणजे हा स्मार्टफोन असून याचं ऑनलाईन बुकिंग 18 फेब्रुवारीला म्हणजे आज सकाळी 6 वाजल्यापासून सुरू झालं, जे 21 फेब्रुवारीच्या रात्री 8 पर्यंत सुरू राहणार आहे। मात्र तुफान मागणीमुळे कंपनीची वेबसाईट क्रॅश झालेली आहे। या मोबाईलची वैशिष्ट्ये काय आहेत आपण ग्राफिक्सच्या माध्यमातून बघूया। या मोबाईलची स्क्रीन 4 इंचाची आहे। मोबाईलचा प्रोसेसर 1 GB चा आहे। मोबाईलची स्टोरेज कॅपॅसिटी 8 GB इतकी आहे। मोबाईलचा कॅमेरा हा 3.2 मेगापिक्सेलचा आहे। रियर कॅमेरा म्हणजे मागचा कॅमेरा जो असतो तो 0.03 मेगापिक्सेलचा आहे। मोबाईलच्या इतिहासात सर्वात स्वस्त असा मोबाईल फोन भारतीय बाजारपेठेत दाखल झालेला आहे। फक्त 251 म्हणजे एका पिझ्झाच्या किमतीमध्ये हा मोबाईल फोन आपल्याला आज उपलब्ध होणार आहे। रिंगिंग बेल या कंपनीचा हा मोबाईल आहे। फ्रीडम 251 हा मोबाईल आपल्याला भारतीय बाजारपेठेत उपलब्ध झालेला आहे आणि आज सकाळी 6 वाजल्यापासून या मोबाईलची ऑनलाईन बुकिंग सुरू आहे। मात्र या मोबाईलच्या एवढ्या स्वस्त अशा या मोबाईलसाठी मोठ्या प्रमाणात झुंबड उडाले असल्यामुळे ही मोबाईलची जी वेबसाईट आहे पूर्णपणे क्रॅश झालेली आहे। फ्रीडम 251 हा मोबाईल जेव्हा आपण बुक करण्यासाठी जातोय आपण बघू शकतो की या मोबाईलची किंमत 251 रुपये आहे। नंतर शिपिंग चार्ज हा 40 रुपये आहे। अशा प्रकारे या मोबाईलची एकूण किंमत ही 291 रुपये आपल्याला दिसते या ठिकाणी। मात्र हे पूर्णपणे डिटेल्स इथे भरल्यानंतर आपण जेव्हा या मोबाईलला पे नाऊ म्हणतोय मोबाईल खरेदी करण्यासाठी त्यावेळेला मात्र ही साईट पूर्णपणे क्रॅश झालेली दिसते। मोबाईलच्या इतिहासात आजपर्यंत सर्वात स्वस्त असा हा मोबाईल आहे। त्यामुळं आपल्याला माहिती आहे की हा मोबाईल घेण्यासाठी पूर्णपणे लोकांची खूप एकाच वेळी ही मोबाईल बुक करण्यासाठी झुंबड उडालेली आहे आणि त्यामुळं ही साईट आपल्याला पूर्णपणे हँग झालेली दिसते, क्रॅश झालेली दिसते। मनोज सातवी, जय महाराष्ट्र, मुंबई। दरम्यान या मोबाईलमुळे तसंच या मोबाईलच्या किमतीमुळे इतर मोबाईल कंपन्यांचा धाबा दणाणलेला आहे। इंडियन सेल्युलर असोसिएशनचे म्हणजेच ICAनं दूरसंचार मंत्री रविशंकर प्रसाद यांना पत्र लिहून या फोनचा निषेध नोंदवलेला आहे। सर्व अनुदान घेऊन स्मार्टफोन बनवला तरी त्याची किंमत 3,500 रुपयांपेक्षा कमी असू शकत नाही असा दावा या असोसिएशनने केलाय। या फोनची उत्पादन किंमत 2,700 इतकी असून तो कर आकारून 4,100 रुपयांपर्यंत बाजारात येणं अपेक्षित आहे। मात्र त्यांनी हा मोबाईल फक्त 251 रुपयांमध्ये आणला असून यामुळे मोबाईल मार्केटला मोठा धक्का बसणार असल्याचं ICAचं म्हणणं आहे।